नमस्कार. शिक्षण म्हणजे केवळ अक्षर ज्ञान नाही तर भविष्य घडवण्याचा पाया आहे. प्रत्येक मुलाच्या डोळ्यात एक स्वप्न असतं, उडण्याचं, पुढे जाण्याचं, स्वतःला घडविण्याचं. पण या स्वप्नांच्या प्रवासात अनेक अडथळे येतात. काही घरातून, काही समाजातून, तर काही मर्यादांमधून. कधी साधनांची कमतरता मुलांच्या वाटा थांबवते, तर कधी शिक्षणाची गुणवत्ता प्रश्नचिन्ह निर्माण करते, तर कधी बदलत्या काळाशी जुळवून घेताना शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांच्या पुढे नवी आव्हाने उभी राहतात. आज आपण पाहणार आहोत या आव्हानांचं वास्तव आणि त्या वास्तवातून मार्ग काढणारे उपाय. केवळ समस्या दाखवण्यासाठी नाही, तर बदलाची सुरुवात कशी होऊ शकते हे दाखवण्यासाठी. आर्थिक दुर्बलता, पालकांचे अपुरे शैक्षणिक भान, कुटुंबातील जबाबदाऱ्या, सामाजिक असमानता व भेदभाव, डिजिटल विभाजन, वाईट संगत, शिक्षणाची गुणवत्ता, तंत्रज्ञानाचा अतिवापर, स्थलांतर, भौतिक अपुऱ्या सुविधा, आरोग्याच्या समस्या, अशा अनेक समस्या शिक्षणामध्ये आव्हान म्हणून आहेत. त्यातील आपण काही आव्हानांवर लक्ष केंद्रित करणार आहोत. आज शिक्षणातील सर्वात मोठे आव्हान म्हणजे विद्यार्थ्यांची एकाग्रता नसणे. या समस्येची देखील अनेक कारणे आहेत. पाहूया. सध्या धावपळीचे युग आहे. प्रत्येक जण करिअरच्या मागे धावतो आहे. यामध्ये कुठेतरी संवाद मात्र हरवत चालला आहे. आई माझा गृहपाठ बघ ना. अरे मला कामाला जायला उशीर होतोय. काही ठिकाणी पालकांचे अज्ञान आणि व्यस्त जीवनशैली विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या प्रक्रियेला थांबवते का बरं? म्हणूनच आपल्या मुलांशी संवाद साधा, बोला आणि त्यांचे म्हणणे ऐकून घ्या. Listen carefully. My question is, who was Devi? Who was Devi? Those who knows the answer, please raise their hand. जिचा अभ्यासात रस कमी झाला होता तीच विद्यार्थिनी आता संपूर्ण वर्गासमोर आत्मविश्वासाने उभी राहते. कारण कृतीतून मिळालेला अनुभव तिला शिकण्याची खरी मजा दाखवते. शिक्षक जेव्हा कसे शिकवायचे याचा विचार करतात, तेव्हा विद्यार्थ्यांच्या मनात मी करू शकतो हा विश्वास निर्माण होतो. एकाग्रता वाढते, रस निर्माण होतो आणि मुलं शिकणं आनंदाने सादर करू लागतात. यालाच म्हणतात कृतीतून घडलेला आत्मविश्वास. मोहाने उचललेलं एक पाऊल आयुष्यभराचा अंधार बनू शकते. छोट्या छोट्या दुर्लक्षातून सुरू झालेली सवय पुढे मोठ्या संकटात बदलते. शिक्षणातील आव्हाने व उपाय या विषयामध्ये आजकाल सोशल मीडियामुळे विद्यार्थ्यांवर खूप मोठ्या प्रमाणावर दोन्ही पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असे दोन्ही प्रकारे इम्पॅक्ट झालेला आहे. एकाग्रता भंग होणे हेही फार महत्त्वाचा विषय आहे की मोठ्या प्रमाणात तोटा त्याचा दिसतोय आपल्याला सोशल मीडियाचा, की मुलं त्यांच्या ॲक्च्युअल त्या रेग्युलर ॲक्टिव्हिटीजवर पाहिजे तसं फोकस करू शकत नाही किंवा एकाग्रतेचा जो टाईम स्पॅन म्हणतो आपण किंवा जो कॉन्सन्ट्रेशनचा जो स्पॅन आहे तो फार कमी होत चाललेला आहे आणि एक वेगळ्याच प्रकारची चंचलता निर्माण झालेली. त्यातून ओव्हरऑल एकंदरीत त्यांच्या शैक्षणिक व इतर कामगिरीवर परिणाम होताना दिसतोय. त्यात जसे की सायबर बुलिंग, सायबर क्राईम किंवा फेक अकाउंट, बदनामी, त्यातून येणारं फ्रस्ट्रेशन आणि त्यात काही प्रमाणामध्ये आत्महत्येपर्यंत ते काही विषय गेलेले. इतका गंभीर हा विषय तयार झालेला आहे सोशल मीडियामुळे. त्यामुळे ह्यासाठी एक उपाययोजना म्हणून विशेषतः पालक, शिक्षक आणि इतर प्रशासकीय यंत्रणा, विशेषतः पोलीस यांनी एकत्रितपणे कसा या विषयावर मार्ग काढावा यासाठी एक महत्त्वाचे 1-2 विषय की पालकांनी आपल्या मुलांच्या ॲक्टिव्हिटीवर खूप महत्त्वाचं नियंत्रण ठेवले. प्रत्येक गोष्टीची सुरुवात घरापासून होते. 24 तास तुम्ही तुमच्या मुलांना ऑब्झर्व करू शकतात. जसं की एकदम कमी वयात त्यांना मोबाईल किंवा सोशल मीडिया वापरू न देणे हे सर्वात महत्त्वाचं त्यामध्ये उपाययोजना. आता अजून विद्यार्थ्यांसाठी काही सूचना की कमी वयात आपण सोशल मीडिया किंवा स्क्रीन किंवा ह्या गोष्टीचा मोह टाळावा. आपल्या करिअरला हे बाधक आहेत हे आपण पहिल्यांदा समजून घ्यावं आणि तशा काही गोष्टी तुमच्या निदर्शनास आल्या की तुमच्यासोबत काही सायबर फ्रॉड झालेला आहे, सायबर क्राईम झालेला आहे किंवा सोशल मीडियामुळे तुमच्यावर काही परिणाम होतो इमिजिएटली, त्वरित पालकांशी, शिक्षकांशी किंवा जवळील मित्रांशी, मैत्रिणींशी शेअर करून जर प्रॉब्लेम सिरियस असेल, जसं की क्राईम आहे कुठला, विशेषतः सायबर क्राईम, तो इमिजिएटली आपण जवळच्या पोलीस स्टेशनला रिपोर्ट करावे. तू असं का बसला रे आज? अरे आज मला तिचे ओरडले. का? अरे आज मी गृहपाठ नव्हता केलेला. का नाही केला रे तू? अरे मी रात्री गेम खेळत बसले ना, मी टीचरना खोटा बोललो मी आजारी आहे. सोशल मीडियाचे आकर्षण, अंमली पदार्थांचे जाळे या सगळ्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर, वर्तनावर आणि भविष्यावर होत आहे. विद्यार्थ्यांची स्वप्ने कुठेतरी हरवत चालली आहेत.
जिथे साधनांची कमतरता तिथे आरोग्याची लढाई अधिक कठीण. आर्थिकदृष्ट्या दुर्बल मुलांमध्ये एक आजार शांतपणे वाढतोय, सिकल सेल. सिकल सेलची सर्वात मोठी लक्षणे थकवा, शरीर दुखी, वारंवार ताप आणि कमी होणारे शिक्षणाकडचे लक्ष. फक्त हाच आजार नाही, काही विद्यार्थ्यांमुळे आजारामुळे देखील शिक्षणातील एकाग्रता कमी होताना दिसून येते. अशा विद्यार्थ्यांची वेळच्या वेळी शिबिराद्वारे आरोग्य तपासणी करून योग्य उपचार देणे आणि त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात पुन्हा ओढणे आवश्यक आहे. म्हणूनच आरोग्य सेवा आणि शिक्षण यांचा समन्वय हाच उपाय. सुमन, सुमन आहे का घरात? हा आहे, ये ग बाहेर. सुमन, तू आज पण शाळेत आली नाही? काय करणार आहे, तिच्या हिच्यासाठी घरी ठेवायला लागतं, तिला सांभाळायला लागतं. सुमन का येत नाही? तिच्या मम्मीला कामं खूप असतात आणि माझी छोटी बहीण आहे म्हणून तिला सांभाळावं लागतं. बघा, तुम्ही हिला शाळेत पाठवा. ही खूप हुशार विद्यार्थिनी आहे. तिचं असं शिक्षण थांबता कामा नये. ना आता पाठवणार. जबाबदाऱ्या आणि नशिबाची ओढाताण. एवढ्या छोट्या वयातच सुमनच्या हातात आली लहान भावंडांची जबाबदारी आणि त्या बदल्यात सुटला तिचा शालेय पोतडीचा भार. डोळ्यांसमोर शाळेची घंटा वाजत होती, पण तिच्या वाट्याला मात्र शांतता आणि घरकाम. पण जिथे अडचण तिथे उपायही सापडतो, फक्त हात पुढे करणारा हवा. आणि आज सुमन पुन्हा एकदा उभी आहे तिच्या भविष्यात जाणाऱ्या या दारासमोर. शिक्षणाची वाट तिने पुन्हा पकडली आहे. एका मुलीचं परत शिक्षणात येणं म्हणजे एका कुटुंबाचं भविष्य उजळण्याची पहिली पायरी. अशा सुमन आपल्या आजूबाजूला आहेत, फक्त त्यांच्यापर्यंत पोहोचणारा हात हवा. प्रत्येक सुमनला शाळेत जाऊ द्या, कारण शिक्षण हीच खऱ्या स्वातंत्र्याची ओळख आहे. पालघर जिल्ह्यामध्ये स्थलांतर मोठ्या प्रमाणात होत असते आणि हे स्थलांतर प्रामुख्यानं वीटभट्टी, बांधकाम व्यवसाय आणि शेती कामाशी निगडीत असतं. या समस्येसाठी जिल्हा परिषदेचे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी महोदयांच्या संकल्पनेतून आम्ही आरोग्य विभाग, एकात्मिक बालविकास सेवा विभाग आणि आपले शिक्षण विभाग, त्याचबरोबर महसूल विभाग या सर्वांच्या सहकार्याने एक उपक्रम आम्ही या ठिकाणी राबवत आहोत. आणि जे मुले शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात नाहीत त्यांना शालेय शिक्षण विभागामार्फत शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये त्यांना प्रवेश दिला जातो आणि ICDS आणि शिक्षण विभागाच्या मदतीनं त्यांना आम्ही आरोग्य व शिक्षण या सेवेचा लाभ देण्यासाठी प्रयत्न करत असतो. शिक्षणातील एक महत्त्वाचं आव्हान म्हणजे स्पर्धा परीक्षांची पुढील तयारी. स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी ज्ञान हवं, परंतु माध्यमिक शिक्षणानंतर पुढील स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी विद्यार्थ्यांकडे पुस्तके आणि मार्गदर्शकांची कमतरता असते. अशा वेळी परिसरातील शाळेने सुरू केलेला विशेष उपक्रम. स्पर्धा परीक्षांच्या आवश्यक साधनांसाठी कोणकोणते उपक्रम राबवले जातात आणि त्यांचा विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर कसा परिणाम होतो हे आपण जाणून घेऊया शाळेच्या मुख्याध्यापकांकडून. माझी शाळा ही उपक्रमशील शाळा आहे आणि आज आपल्या विद्यालयामध्ये स्पर्धा परीक्षांसाठीचा जो कोपरा सुरू करत आहोत तो सुरू करताना मला अत्यंत आनंद होत आहे. या कोपऱ्यात मार्गदर्शक पुस्तकं असतील, ऑनलाईन साधनांची जी उपलब्धता आम्ही त्याच्यामध्ये देणार आहोत. त्यामुळे आपल्या परिसरातील जे गरजू विद्यार्थी आहेत की ज्यांना भावी अधिकारी आपण बघू इच्छितो त्यांच्याकरिता, त्यांना सक्षम बनवण्याकरिता हा कोपरा अत्यंत उपयोगी ठरणार आहे. याचबरोबर आम्ही विद्यालयामध्ये याआधीच एक स्पीड लॅब सुरू केलेली आहे. गावातील अनेक विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची स्वप्ने असतात, पण त्या स्वप्नांना साथ देण्यासाठी आवश्यक साधने, पुस्तके, मार्गदर्शन सगळ्यांची कमतरता अनेकदा त्यांच्या पावलांना थांबवते. इथे मात्र पुस्तकांना मर्यादा नाही. वेळेवर मिळणारी साधने, मार्गदर्शन आणि सर्व विद्यार्थ्यांसाठी समान संधी यामुळे मुलांच्या अभ्यासाला मिळाली नवी गती. प्रत्येक शाळेने व शिक्षकांनी जर विद्यार्थ्यांसाठी असे विशेष प्रयत्न केले तर आपले विद्यार्थी कुठेही मागे पडणार नाहीत. त्यांच्या भरारीला गती देणारे पंख आपल्यालाच द्यायचे आहेत. या सर्व परिस्थितीत आव्हाने कितीही असली तरी शिक्षणाचा प्रवास थांबत नाही, कारण शिक्षण हीच खरी शक्ती आहे. जेव्हा समाज, शिक्षक आणि विद्यार्थी एकत्र येतात तेव्हा शिक्षण केवळ विषय राहत नाही तर ते जीवन कौशल्यही बनते. धन्यवाद.